पांढुर्ली ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ग्रामविकास अधिकारी जालिंदर गेणूजी वाडगे यांनी प्रभावी दिशा दिली असून विविध विकास उपक्रमांना गती मिळत आहे। अभियानाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी गावातील सर्व विभागांशी संवाद साधून प्राधान्याने राबवायच्या कामांचा आराखडा तयार केलाय। स्वच्छता, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, सार्वजनिक ठिकाणाची देखभाल आणि ग्रामसभेत जनजागृती या सर्व क्षेत्रात त्यांच्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल दिसू लागले। ग्रामविकास अधिकारी जालिंदर वाडगे, सरपंच साहेबराव रंगनाथ वाजे, उपसरपंच सरला सुनील उगले तसेच सदस्य पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, उत्तम विष्णुमाळी, विक्रम बाबासाहेब वाजे, गायत्री चंदू जाधव, ज्योती नंदकिशोर वाजे, भाऊराव भागवत पवार, पूजा प्रवीण पवार, मनीषा चंद्रकांत वाजे तसेच लिपिक नाजू बाबूलाल शेख, पाणी पुरवठा कर्मचारी सुरेंद्र पंढरीनाथ वाजे, शिपाई सुदाम नाना गंगावणे, ग्राम रोजगार सहाय्यक विकास रामनाथ गांगवे, वाहन चालक विकास निवृत्ती ढोकणे, सफाई कर्मचारी अविनाश सुधाकर पवार, संगणक परिचालक योगेश सूर्यभान चव्हाणके व सर्व ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून केलेली कामे म्हणजेच प्रत्येक घराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यास गती, महिलांसाठी व बचत गटांसाठी माहिती परिसत्रे, युवा सेवकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम, पाणीसाठा व नालेसफाईसाठी विशेष मोहीम, ग्रामसभांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढविणे, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळालाय आणि जालिंदर वाडगे यांचे नियोजनबद्ध काम यामुळे पांढुर्लीमध्ये अभियान अधिक जोमाने पुढे आले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत पांढुर्ली या गावामध्ये। तर या गावचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत जालिंदर वाडगे सर, जे आपल्या सोबत आहेत। तर 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चालू असलेले समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत त्यांनी सर्वांनी मिळून गावाचा विकास केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ सदस्यांचा हातभार त्यांना लाभलेला आहे। जी योजना आता सुरू झालेली आहे त्या पूर्वीपासूनच त्यांनी अनेक कामे केलेली आहेत। तर कोणकोणती कामे त्यांनी केलेली आहेत व त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार, मी जालिंदर वाडगे, ग्रामपंचायत अधिकारी पांढुर्ली। आज या ठिकाणी नाशिक लोकशाही न्यूज यांनी ग्रामपंचायत पांढुर्लीने केलेल्या विविध विकास कामांची दखल घेत आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिलेली आहे। मी दिनांक 16 जून 2018 रोजीपासून ग्रामपंचायत पांढुर्ली या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी ज्या काही प्रथमतः पाण्याच्या समस्या असतील, ज्या गावामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेली होती, ती प्रथमतः अतिक्रमण काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करून गावातील पूर्ण अतिक्रमण हे काढून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे सदर कालावधीमध्ये जी काही कोरोनाची महामारी आली होती, त्या महामारीमध्ये या ठिकाणी जे काही आपलं आरोग्य केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे तत्कालीन सरपंच श्री पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, त्याचप्रमाणे इतर सन्माननीय सदस्य यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात असताना गावातील स्वच्छता राखणे, त्याचप्रमाणे पूर्ण गाव सॅनिटायझर करणे आणि गावातील कोरोनाचे लसीकरण हे 100% कसं घडवून येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न केले। त्याचप्रमाणे आता आपल्या माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून सुरू झालेले 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आम्ही विशेष काय गाव ते करत असताना प्रथमतः शासनाच्या ज्या काही आम्हाला आदेश पारित झाले त्या आदेशानुसार लोकसहभागातून पांधन रस्ते करणे, त्याचप्रमाणे गावातील ज्या शासकीय मालमत्ता असतील त्या मालमत्तांचे जतन करणे, गावामधील ज्या काही थकीत घरपट्टी धारक आहेत त्यांना शासनाच्या नियमानुसार 31 मार्च 2025 पूर्वीच्या थकबाकीदारांनी मागील थकीत रक्कम व चालू सन 2025-26 ची घरपट्टी एक रकमी भरल्यास त्यामध्ये 50% सवलत देणे, या पद्धतीची विशेष कामे आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करत आहोत।
हे करत असताना आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन वास्तू आपल्या माननीय नामदार श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने भव्य दिव्य असे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी उभे झालेले आहेत आणि सदर ग्रामपंचायत कार्यालय सर्व सोयी सुविधांयुक्त अशा पद्धतीने आम्ही उभे केलेले आहे. त्याचप्रमाणे पंचायत कार्यालयाची लाईट ही पूर्णतः सोलर सिस्टीमवरती आपण घेतलेली आहे. त्यामध्ये 0 लाईट बिल या मध्ये आपण केलेले आहे. त्याचप्रमाणे सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये राज्य पुरस्कृत महाआवास योजनेअंतर्गत पांडुर्ली ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून गावातील 105 कुटुंबांना घरकुले देऊन जिल्ह्यामध्ये सर्व उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आमदार गिरीजी महाजन साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये मी डुबेरे आणि पांडुर्ली या ठिकाणी कार्यरत असताना देखील माझ्या कामाची विशेष दखल घेत आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने पण देखील मला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्याचाच वसा घेत मी आज पांडुर्ली या ठिकाणी गावाला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी माननीय सरपंच श्री साहेबराव रंगनाथ वाजे, त्याचप्रमाणे उपसरपंच सरला सुनील उगले, त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व माझे ग्रामपंचायत सदस्य, सर्व पांडुर्ली गावचे आजी माजी सदस्य, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील, इतर गावातील प्रतिष्ठित लोक असतील, यांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे लोकसहभागातून विविध विकास कामे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करीत राहील. मी थांबतो. धन्यवाद. डुबेरी आणि पांडुर्ली येथे सरांना आदर्श पुरस्कार देखील मिळालेले आहे. तरी त्याचबरोबर त्यांनी गावचा विकास कसा होईल व कशा प्रकारे विकास ते करणार आहेत याकडे आता लक्ष राहणार आहे. कारण हा पुरस्कार मिळाला म्हणजे गावाचा विकास होईल यात तर काही शंका नाही. तर येणाऱ्या काळामध्ये सरांना व त्यांच्या टीमला